नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबईमध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। त्यासाठी लवकरच पार्किंग धोरण आणण्यात येणार आहे। त्यामध्ये मुंबईकरांना नवीन वाहन खरेदी करताना पार्किंग असणं आवश्यक आहे, परंतु त्यासोबत भाड्यानं राहणाऱ्यांसाठी देखील नवीन वाहन खरेदी करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दरम्यान यावेळी परिवहन विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या फेसलेस सेवेचं लोकार्पण हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की परिवहन विभागानं रस्ते अपघात कमी करण्यासाठी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, स्वयंचलित चालक चाचणी केंद्र, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे। परिवहन विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे। भविष्यामध्ये रस्ता सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला वाहन चालवण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी परिवहन विभागानं पुढाकार घ्यायला हवा। दरम्यान मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी होणाऱ्या शहरांमध्ये ज्यांच्याकडे पार्किंगची जागा त्यालाच वाहन खरेदीची मुभा या पार्किंग धोरणाला शासनानं मान्यता द्यावी, या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीला दुजोरा देत फडणवीस म्हणाले की भविष्यामध्ये नागरिकांनी वाहन खरेदी करताना त्यासाठी पार्किंगची व्यवस्था आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक आहे, परंतु स्वतःचं पार्किंग जर उपस्थित नसेल तर महापालिकेच्या मदतीनं सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेचा वापर करण्याची हमी घ्यावी। अशा पद्धतीनं पार्किंग धोरण परिवहन विभागानं तयार करावं आणि त्याला शासनाचा पूर्ण पाठिंबा असेल, असं ते म्हणाले। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता भाडेकरूंना देखील वाहन घेता येईल, परंतु त्यासाठी सार्वजनिक स्थळांचा त्यांनी वापर करू नये। फक्त सार्वजनिक वाहनतळ जिथे असतील तर तिथेच त्यांनी गाड्या पार्क कराव्यात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही नवीन माहिती समोर आलेली आहे। यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।